रामकृष्ण हरी. नवरात्री उत्सव येत आहे. आपल्याला वजनही वाढवायचं नाही आणि त्यासाठी काय करायचे आहे ते आपण पाहणार आहोत. बऱ्याच जणांचं काय होतं तर उपवासाच्या नावाखाली जास्तीत जास्त खाल्लं जातं आणि वजन वाढतं. तर त्यासाठी आपण काही टिप्स पाहणार आहोत. अगोदर उपवास कोणी करावा? ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास नाही, ज्यांना झोप लागते, ज्यांना पित्त नाही, पित्ताशयाचे शरीरातील प्रमाण वाढलेले नाही आणि ज्यांना ट्रॅव्हलिंग करायची नाही, जे आजारी नाहीत, अशा व्यक्तींनी उपवास करावा. ज्यांची श्रद्धा आहे त्यांनी उपवास करावा. आणि हा उपवास करत असताना आपण घ्यावयाची काळजी. तर दररोज कमीत कमी 3.5 ते 4 लिटर पाणी पिणं हे अनिवार्य आहे. जेवढं जास्त पाणी प्याल तुम्ही तेवढं शरीराला जास्तीत जास्त भूक लागणार नाही आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा इंटरनल बॉडीमध्ये त्रास होणार नाही. त्यानंतर उपवास करत असताना आपण काय खायला पाहिजे? तर उपवास करत असताना आपण सकाळी उठल्याबरोबर 2 ग्लास पाणी, 1 ग्लास पाणी अगोदर प्या आणि सावकाश 10 मिनिटाचा किंवा अर्ध्या तासाचा ब्रेक घेऊन दुसरा ग्लासचं पाणी प्या. दुसरा ग्लास पाणी पित असताना दोन्ही ग्लास एकदा त्याच्यामध्ये 1 लिंबू टाकायचं आहे आणि असेल तर मध हे सेवन करून 2 तासांनी नंतर रात्री 4 ते 5 मनुके भिजू घालायचे पाण्यामध्ये. त्यानंतर 4 बदाम आणि 1 अक्रोड सकाळी सुकामेवा घ्यायचा आहे 8 वाजता. त्यानंतर दुपारचं जेवण. दुपारच्या जेवणामध्ये काय करायचं तर भगरीचा भात, थोडासा 1 वाटी भगरीचा भात आणि अर्धी भगरीची भाकरी. त्यासोबतच भेंडीची भाजी, बटाटा शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा, साबुदाणा टाळण्याचा प्रयत्न करा आणि तेलाचं प्रमाणसुद्धा घेऊ नका. आणि संध्याकाळी 5च्या सुमारास 1 ॲपल खा. स्वच्छ व्हायला सुरू होतं. आपल्या शरीरातील घाण, टाकाऊ पदार्थ घामाच्या माध्यमातून, श्वासाच्या माध्यमातून, लघवीच्या माध्यमातून ते निघून जायला सुरुवात होते आणि आपलं शरीर आतून स्वच्छ धुतल्यासारखं होतं. हा पहिला फायदा. नंबर 2, आपल्या ह्या 9 दिवसाच्या उपवासामुळे आपल्या पचनशक्तीला जास्तीत जास्त सुधारणा होणार नाही. पचनशक्ती, लहान आतडे, मोठे आतडे, गुद्धाशय या सर्वांना खूप चांगला आराम भेटत असतो. बहुतांश लोक दररोज कितीही वेळा, वर्षभर कितीही वेळा, कुठल्याही वेळा सारखं खाण्यावर असतात. म्हणून त्यांना अपचनाचे आजार होतात, त्यांना करपट ढेकरं होतात, मळमळ होणे, पोट गच्च होणे, पोटात गॅस होणे, भूक व्यवस्थित न लागणे, खाल्लेले न पचणे आणि जेवल्याबरोबर श्वासात जाणे ह्या अशा अनेक तक्रारी त्यांना होत असतात. म्हणजेच पचन मार्गातील अवयवांना आपल्याला काय असतात तर त्यांना सुद्धा आरामाची फार गरज असते. आपल्याला एक उदाहरण घ्यायचं असेल तर बघा की रोडवरून जात असताना आपल्याला खड्डे आहेत आणि त्या खड्ड्यावरून आपली गाडी व्यवस्थित जाईल का? तर नाही जाणार आहे. तर आपलं शरीर सुद्धा त्या पद्धतीनंच आहे. आपलं शरीर जर व्यवस्थित असेल तर कुठल्याही प्रकारचे असे आजार दिसणार नाहीत. म्हणून आपल्याला काय करावं लागेल तर त्या रोडवरची ट्रॅफिक आधी बंद करून आपल्याला रोड स्वच्छ करावा लागेल. तसंच आपल्या शरीराचं सुद्धा तसंच आहे. आपल्या शरीराची ट्रॅफिक बंद करण्यासाठी आपल्याला एखादा तरी उपवास धरावा लागेल. उपवास धरल्यानं काय होईल तर आपण वारंवार काही खाणार नाही आणि ह्या 9 दिवसाच्या उपवासाने आपल्या पूर्ण बॉडीमध्ये जे काही खड्डे आहेत म्हणजेच काय तर आजार आहेत, ज्या जठरामध्ये, आतड्यामध्ये झालेले आजार हा आपल्या दुरुस्त होण्यासाठी नैसर्गिक एक फायदा आहे. तर काय तर आपण काय करणार आहोत तर आपण स्वतःहून उपवास धरणार आहोत आणि आपणच आपल्या शरीराला काय करणार आहोत तर स्वच्छ करणार आहोत. आपण दुसऱ्यांकडून काय करणार आहोत का नाही तर आपणच आपल्या शरीराचे शिल्पकार सुद्धा होणार आहोत आणि नैसर्गिकरित्या हील करण्यासाठी आपण हे उपवास धरणार आहोत. हे उपवास कसे धरायचे तर आतमधून आपली इच्छाशक्ती प्रबळ करून हा उपवास धरायचा आहे. नंबर 3रा फायदा बघा, ह्या उपवासाला आध्यात्मिक फायदा असल्यामुळं आपल्या मनावरचा ताण, काळजी, चिंता, तकतक, चिडचिड, जास्तीचा राग हे सुद्धा कमी होण्यासाठी मदत होणार आहे. फक्त शरीर शुद्धीसाठी नाही तर मन आणि विचारांची शुद्धता सुद्धा होणार आहे. 4था महत्त्वाचा फायदा बघा,
आपल्या या उपवासामुळे आपल्या शरीरातील चयापचय म्हणजेच मेटाबॉलिझम मंद झाल्यामुळे काय होतं तर बहुतांश लोकांना अनेक आजार होण्याची शक्यता असते। त्यामध्ये डायबिटीज, उच्च रक्तदाब, रक्तातील चरबी वाढणे, वजन वाढणे, एक ना अशा अनेक प्रकारच्या तक्रारी असतात। पण जेव्हा आपण ह्या चयापचयाच्या प्रक्रियेला 9 दिवसाचा आराम देणार आहोत, शास्त्रोक्त पद्धतीने आपण खाणार आहोत, वागणार आहोत, बोलणार आहोत, विचार करणार आहोत, तर हे चयापचय सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे वाढण्यासाठी उपयोग होणार आहे। नंबर जे काही हे आजार असतील, पचनशक्तीचे आजार असतील, ते सुद्धा दुरुस्त होणार आहेत। आणि हे उपवास धरल्यामुळे तुम्हाला नक्कीच इंटरनल बॉडी डेव्हलप तर होणारच आहे। पाचवा महत्त्वाचा फायदा बघा तुम्ही, आपण योग तर दररोजच करतो, पण आपलं वजन जास्तीत जास्त वाढणार आहे उपवास धरल्यामुळे, तर आपण जास्त खाणार आहोत। पण तो लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपण काय खायचं आणि काय नाही खायचं, कधी खायचं, कुठल्या वेळेला खायचं, किती खायचं हे पाहणार आहोत। कमीत कमी 4 ते 5 किलो वजन ह्या 8 ते 10 दिवसांमध्ये कमी झालं पाहिजे। 6वा महत्त्वाचा फायदा, आपल्या शरीराची त्वचा जी आहे नैसर्गिकरित्या नितळ, ताजीतवानी होणार आहे। का तर आपल्या शरीराची त्वचा म्हणजे आपल्या शरीराचा एक आरसा आहे। तर आपला त्वचेचं आरोग्य चांगलं असेल तर आपलं आरोग्य सुद्धा चांगलं। तर आपण काय खाणार आहोत ह्या निखळ त्वचेसाठी आपल्या बघायचं, शरीराला आपल्या सोरायसिस असतो, खाज असते, तर आपल्या शरीरावर इफेक्ट झालेले असतात। पण ह्या खाण्यामुळे आपल्याला ते सुद्धा होणार नाहीत। आपले टाकाऊ पदार्थ आपल्या शरीरावर जमा होतात, ते कसे काढले पाहिजेत, काय खाल्लं पाहिजे, हे आपला 6वा फायदा खूप महत्त्वाचा आहे। शास्त्रोक्त हा महत्त्वाचा फायदा आहे। 7वा फायदा बघा, तुमच्या मनावर आणि जिभेवर कंट्रोल ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा फायदा। आपण काय करतो तर अर्ध्या तासाला 1-1 तासाला काही जणांना खाण्याची सवय असते, तर ते खाणार नाहीयेत आपण। आपल्या मनावर आणि जिभेवर सर्वात महत्त्वाचं कंट्रोल वजन कमी करण्यासाठी आणि आपली बॉडी डेव्हलप होण्यासाठी, आपला आरोग्य लाभदायी लाभण्यासाठी, जिभेला लगाम घालण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा फायदा आहे, नवरात्रीचा फायदा। 7वा फायदा झाला, आता खाण्यावरती आपण नियंत्रण करायला शिकलं, आणि ज्यांचं खाण्यावर नियंत्रण असतं त्यांना गोळ्या कधीच लागणार नाहीत आणि कुठल्याही प्रकारचे आजार होणार नाहीत। 8वा महत्त्वाचा फायदा बघा, तुम्हाला कुठलाही व्यसन असेल, कुठल्याही प्रकारचं व्यसन असेल तर त्या व्यसनापासून आपण दूर होणार आहोत। त्या उपवासामध्ये आपल्याला म्हणजे असंच नाही की दारूचं, तंबाखूचं असं व्यसन असलं पाहिजे, असं नाही। तर कोणाला चहाचं असतं, कॉफीचं असतं, ते सुद्धा एक व्यसनच आहे। त्या व्यसनापासून सुद्धा आज आपण आजच्या व्हिडिओमधून दूर जाणार आहोत। 9 दिवस हे सुद्धा व्यसन आपल्याला वर्ज करायचं आहे। हा 8वाचा आणि महत्त्वाचा फायदा वजन कमी करण्यासाठी तर होतो, पण शरीर आपलं निखळ सुंदर दिसण्यासाठी सुद्धा हे चहा, कॉफी, आईस्क्रीम अशा पदार्थापासून आपल्याला काय करायचंय तर दूर जायचं आहे। हे खूप छान संधी आहे। 9 दिवस आपण काय करायचंय ते, काही जण चप्पल सोडतात, पण चप्पल सुद्धा सोडलात तर आपण त्याचा सुद्धा उपयोग काय होणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। तर काय होणार आहे, चप्पल सोडलात तर टाचा दुखणार नाहीत, डोळ्याला त्रास होणार नाही। पण चप्पल कोणी सोडली पाहिजे तर ज्यांना त्वचेचे विकार नाही आहेत, पायाला टाचेचे विकार नाही, टाचेला सोरायसिस नाही, अशाने चप्पल सोडायचं आहे। असं उगीच नाही की ताणतणाव आणून आपल्याला मला उपवास धरलाच पाहिजे, ते केलंच पाहिजे, चप्पल सोडला म्हणजे उपवास केलं असं नाही। तर तुम्ही आरोग्याच्या दृष्टीने चप्पल सोडला गेला पाहिजे आणि प्रामाणिक प्रयत्न करायचा आहे। हा व्हिडिओ तुम्ही बघत आहात, आपल्याला सर्वच शरीराच्या दृष्टीने हा उपवास करायचा आहे। 9वा उपवास बघा, आता 9वा फायदा काय आहे तर आपल्या ऋतुबदलाचा काळ आहे, पावसाळा संपून आता हिवाळा सुरू होणार आहे, त्यामुळे वातावरण बदल होणार आहे। ह्या वातावरण बदलामध्ये एक वेळ हवा असतो, आराम हवा असतो। जसा आपण घराचा दसरा काढतो तसा शरीराचा सुद्धा दसरा आज आपल्याला काढायचा आहे। 9 दिवसाचा उपवास केल्याने शरीराचा पूर्ण दसरा निघणार आहे आणि आपलं शरीरातील घाण, कचरा पूर्ण निघून आपण स्वच्छ होणार आहोत। जसे की काय आपण पंचकर्म झालं आहे आपल्या शरीराचं, असं आपण होणार आहोत आणि आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढणार आहे, रक्ताभिसरण वाढणार आहे, हाडं, पेशी यांचं आरोग्य चांगलं राहणार आहे। यासाठी आपल्याला खूप फायदे होणार आहेत।
हे झाले शास्त्रोक्त 9 फायदे। आता हे 9 दिवसाचे उपवास करायचे आहेत। काय केलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, जेणेकरून आपल्या शरीराला त्रास झाला नाही पाहिजे। तर काय करा, सकाळी उठल्याबरोबर आपण एक ते 2 ग्लास जसं जाईल तशा पद्धतीने त्याच्यामध्ये लिंबू टाकून कोमट पाणी खाली बसून घोट घोट पाणी प्या। त्यानंतर प्रातःविधी उरकल्यानंतर आपल्याला रात्री 5 ते 6 मनुके भिजू घालायचे, 5 बदाम भिजू घालायचे आणि ते सकाळी उठून पाणी काढा। त्या बदामाचं साल काढून 2 अंजीर, 2 खारका आणि काळे मनुके, बदाम ह्या सर्वांचं पाणी काढून त्याची पेस्ट करायची मिक्सरमध्ये आणि ती बारीक पेस्ट अर्धा ते पाऊण ग्लास दुधामध्ये सकाळी प्यायचा आहे। एक घोट एकदम सावकाश सावकाश। हा झाला आपला सकाळचा नाश्ता। त्यामुळे काय होईल, तुम्हाला फायबर, प्रोटीन हे तर शरीरामध्ये जाईलच आणि भूक सुद्धा कंट्रोल होणार आहे, आपल्यात ताकद वाढणार आहे, एनर्जी येणार आहे। आणि हा ब्रेकफास्ट दररोज करायचा आहे 2 ग्लास पाणी पिल्यानंतर अर्ध्या तासाने नंतर। आणि हे ज्यांना शक्य नाही तर त्यांनी काय करायचं, फक्त एक फ्रूट्स सकाळी खा आणि शक्यतो हा सुकामेवा खाण्याचा प्रयत्न करा। हा ब्रेकफास्ट झाल्यानंतर 3 ते 3.5 तासाचा ब्रेक घ्यायचा आहे आणि दुपारी काय करायचंय, भगरीपासून दळलेलं पीठ आणि त्याच्यामध्ये शाबू, ह्या दोन्हीचे मिक्स पीठ, शाबूचं प्रमाण कमी करा आणि ती भाकरी करून त्यासोबत भेंडीची भाजी, ठेचा, 1 ग्लास ताक दुपारी घ्यायचा आहे। एक भाकरी जास्त जाड करायची नाही, फुलका टाईप करा। 1 भाकरी, 1 ग्लास ताक, दही, ठेचा आणि भेंडीची भाजी। बटाटे खाण्याचा प्रयत्न करू नका, शाबू खाण्याचा प्रयत्न करायचा नाही। आणि सायंकाळी काय करायचं, वरईचे तांदूळ छोटी वाटी, फक्त 6च्या अगोदर, जास्तीत जास्त उशीर होईल असं करू नका, 6 वाजता वरईचा तांदळाचा भात खायचा आहे। 9 दिवसाच्या उपवासामध्ये भात, भाकरी हेच फक्त खायचं आहे, तर दुसरं काही नाही। भाकरी, भात, चपाती, तळलेले पदार्थ, चिप्स, शेंगदाणे, साखर हे इन्क्लूड करायचे नाहीयेत। जर तुम्हाला भूक वारंवार लागत असेल, असं वाटत असेल, तर त्यामध्ये लिंबू पाणी घ्या, साखर न टाकता, नारळाचं पाणी घ्या आणि एखादं फ्रूट्स खाण्याचा प्रयत्न करा। कुठल्याही प्रकारचा गोड खाऊ नका, तळलेलं खाऊ नका आणि रात्री जेवण स्किप करायचं आहे। रात्री झोप येत नसेल ज्यांना, त्यांनी काय करायचं, झोपत असताना 1 कप दूध, विना साखरेचं दूध प्यायचं आहे। आणखीन भूक लागल्यासारखं वाटत असेल तर वारंवार पाणी पीत चला आणि पाणी मोजूनच प्यायचे, 3.5 ते 4 लिटर हे 9 दिवस पाणी प्यायचं आहे आपल्याला। कृत्रिम साखर खाऊ नका, दुधात कुठल्याही प्रकारची साखर टाकू नका, तळलेले पदार्थ खाऊ नका, पॅकेटबंद हवाबंद पदार्थ खाऊ नका, नायलॉन शाबू खाऊ नका, कुठल्याही प्रकारचे शेंगदाणे वापरू नका, जेणेकरून आपल्याला 4 ते 5 किलो वजन कमी करायचं आहे। आणि जर तुम्हाला हे करणं होत नसेल तर साबुदाण्याची खीर खा आणि साबुदाण्याच्या खिरीमध्ये साखर टाकू नका, फक्त एखादं खजूर टाका, जेणेकरून टेस्ट येईल। आणि साबुदाण्याची खीर ऐवजी आणखीन ताक टाकून जर साबुदाणा केला तर आणखीन बेटर, कारण आपल्याला हेल्दी खायचं आहे, हेल्दी डाएट फॉलो करायचं आहे, आपली इंटरनल बॉडी सक्सेस करायची आहे, त्यासाठी तुम्ही हे करा। कांदा, लसूण हे पदार्थ तर घ्यायचेच नाहीत आणि तळलेले पदार्थ खायचे नाहीत। मीठ वर्ज्य करायचं आहे, मिठाचं सेवन करू नका, त्याऐवजी काळं मीठ, सैंधव मीठ वापरा। आणि तुम्हाला जर हे करून उपवास करून जर तुमचा युरिनचा कलर, लघवीचा कलर पिवळा वाटत असेल तर पाण्याचं प्रमाण आणखीन वाढवा। आपल्या युरिनचा कलर पांढरा येईपर्यंत पाणी पिण्याचा प्रयत्न करा। हे सर्व करत असताना शारीरिक हालचाली सुद्धा होणे फार महत्त्वाचे आहे। तुम्ही 1 तास व्यायाम करायचा आहे, योगासनं हलकी फुलकी करायची आहेत, जेणेकरून तुमचं खाल्लेलं हे कॅलरीज ज्या आहेत त्या बर्न सुद्धा झाल्या पाहिजेत। आपल्या 9 दिवसाचं 4 ते 5 किलोचं टार्गेट आहे, म्हणून 1 तास योगा केला पाहिजे। आणि रात्रीचं झोप आपली 8 तास झाली पाहिजे। रात्री जास्तीत जास्त 10 वाजता झोपायचं आहे आणि सकाळी 5 वाजेपर्यंत उठायचं आहे। तर हे सगळं करत असताना तुम्हाला जेवण फार महत्त्वाचं आहे आणि तुमचा आहार सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे, व्यायाम सुद्धा तुमचा तेवढाच महत्त्वाचा आहे। हे 9 दिवसाचे 9 उपवास तुम्ही करायचे आहे, 9 प्रकारचे फायदे
सुद्धा तुम्हाला सांगितलेले आहेत ते तुम्हाला नक्कीच समजले असतील. हा डाएट फॉलो करा आणि नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला सर्वांना योगा अँड लाईफमध्ये तुमचं स्वागत. धन्यवाद.